हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? मी प्रेरणा. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही मी जरा पौष्टिक चटण्या दाखवणार आहे. म्हणजे काय, कोणाला डी जीवनसत्व कमी होतं, कोणाला बी जीवनसत्व कमी होतं, कोणाला हिमोग्लोबिन कमी होतं. तर त्यासाठी रोजच्या जेवणात थोडी थोडी तरी चटणी रोज पोटात जावी म्हणून ही अशी चटणी, पौष्टिक चटण्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. चला तर किचन मध्ये. 3 चटण्या करणार आहे मी. हे बघा, कारळं म्हणजे खुरसणी, अळशी आणि जवस. आणि हे सगळं भाजून घेतलंय आणि भाजताना थोडं थोडं जिरं घातलेलं आहे. हे तिन्ही भाजून घेतलेलं आहे. नंतर त्याला लागणारा कढीपत्ता, सुकी मिरची आणि लसूण. लसूण जरा जास्त प्रमाणात लागतं. लसूण, नंतर लाल तिखट, सुकं खोबरं पण ते पण मी भाजून घेतलंय, आणि मीठ. एवढे जिन्नस आपल्याला या चटणीला लागणार आहे. हे बघा, थोडस तेल टाकलंय, 2 चमचे तेल टाकलंय, जास्त नाही, कारण चटणी आहे ना आणि पौष्टिक चटणी आहे, त्यामुळे तेल जास्त नाही. तर या चटण्यांना आपल्याला सगळ्याला लसूण लागणार आहे, म्हणून मी हा सगळा लसूण भाजून घेणार आहे. हा, त्यातच हा कढीपत्ता कारण तिन्ही चटण्यांना आपल्याला कढीपत्ता आणि लसूण लागणार आहे. तर हा मी दोन्ही हे भाजून घेते. जास्त भाजायचं नाही. हे बघा, जास्त भाजायची नाही एकदम. हे बघा, एकदम छान सुगंध सुटलाय. छान अशी भाजून घ्यायची. थोडी सुकी मिरची लागणार आहे, तर ती सुद्धा मी भाजून घेते. हे बघा, जास्त नाही, थोडीशी अशी फिरवून घेते. बघा, सुकी मिरची पण झाली आहे. आता मी तुम्हाला दाखवते चटणी करून. हा, हे बघा, प्रथम कारळ्याची चटणी करूया. कारळं, हा, तर भाजून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे. हे बघा, यात सुकं खोबरं भाजलेलं, लाल तिखट, आणि आपण जो लसूण आणि कढीपत्ता भाजून घेतला ना, तो घालायचा. हे बघा, लसूण बघा, कढीपत्ता, मीठ. मीठ थोडंच घालायचं, नाही तर ते खारट होतं. थोडंच घालायचं हे, आणि पल्सवर वाटायचं. मी हे वाटून आणते, पण एकदम पटकन वाटायचं नाही, तर ते पल्सवर एक एक थोडं थोडं वाटायचं, म्हणजे जरा जाडसर झाली पाहिजे. हे बघा, वाटून आणलंय. एकदम बारीक नाही, जाडसर आहे. आणि मी ह्याच्यात काढून ठेवते, म्हणजे दुसरी चटणी करता येईल. हे बघा, ही बघा किती छान झाली आहे. ही बघा, चटणी झाली. छान वाटते ना चटणी. आता दुसरी चटणी करून दाखवते. आता अळशीची चटणी. अळशीमध्ये सुकी मिरची घालायची, लाल तिखट नाही घालायचं. तर अळशी आहे, सुकी मिरची, लसूण आणि कढीपत्ता आणि मीठ, हे मी वाटून आणते. हा, ही बघा, ही पण चटणी झालेली आहे. आता अळशीची चटणी झाली. आता तिसरी चटणी, जवस. हे बघा, जवसची चटणी. जवस मध्ये सुद्धा लसूण, कढीपत्ता, लाल तिखट आणि मीठ, हे मी वाटून आणते, म्हणजे तिसरी चटणी पण आपली तयार. हे बघा, जवसची पण चटणी झाली. हे बघा, अशी जाडसरच करायची, हा, म्हणजे खाताना सुद्धा मजा येते. हे बघा, ही पण चटणी तयार.
ही बघा, जवस चटणी तयार. अशा तऱ्हेने 3 चटण्या तयार झाल्या, पौष्टिक. हे बघा, ही अळशीची, ही कारळ्याची आणि ही जवस, हे अशा तिन्ही चटण्या करून दाखवल्यात, एकदम पौष्टिक. मी तुम्हाला खाऊन दाखवते थोडी थोडी. खूपच छान झालेली आहे. वा, छान झाली आहे. तुम्ही पण घरी करून बघा. ही पण चटणी छान झाली आहे. आणि रोज जेवताना थोडी थोडी खायची, म्हणजे डी जीवनसत्व, बी जीवनसत्व, हिमोग्लोबिन आपल्यामध्ये येतं. हे बघा, जवस जवस पण छान झाली आहे. छान झाल्यात, तिन्ही चटण्या छान झाल्यात. तुम्ही जरूर करून बघा. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना पहिल्यापासून, तर सोपी आहे, सोपी पद्धत आहे आणि खरंच करून बघा. आणि पौष्टिक आहे आणि रोज खायला पण चांगले. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.